शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या झटपट ठळक बातम्या। आळंद येथे वाहतुकीचा बोजबारा, राष्ट्रीय महामार्ग बनला वाहनतळ, ठिकठिकाणी वाहतुकीला अडथळा, वाहतुकीच्या नियमांचे दुर्लक्ष। पीक विमा न काढलेल्या शेतकऱ्यांनाही मदत करा, आमदार श्रीजया चव्हाण यांची विधानसभेत मोठी मागणी। नांदेड जिल्ह्यात 9 आणि 10 जुलै रोजी झालेल्या वादळी वारा आणि पावसामुळे 8 तालुक्यात 4800 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहेत, तर जिल्ह्यातही हजारो हेक्टरवरील पिके फळबागा आडव्या झाल्या आहेत। परंतु आतापर्यंत केवळ 1,03,14 शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला आहे। त्यामुळे पीक विमा काढलेल्या आणि न काढलेल्या शेतकऱ्यांनाही शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आमदार श्रीजया चव्हाण यांनी बुधवारी विधानसभेत केली। खरीप हंगामासाठी पीक विमा योजना सुरू, 31 जुलैपर्यंत योजनेमध्ये शेतकरी होणार सहभागी। अखेर राज्य शासनाने फळपीक विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांना मुदतवाढ करून दिलेली असून आता 6 जुलैपर्यंत आपल्याला फळपीक विमा भरता येणार। शेतकऱ्यांना मिळत आहे धान्यापेक्षा भाजीपाल्यातून जास्त पैसा। भाजीपाला दररोज विकून रोजच्या रोज पैसा शेतकऱ्यांच्या हातात येत असल्यामुळे शेतकऱ्यांचा कल धान्यापेक्षा भाजीपाल्यावर जास्त पडलेला आहे। भाजीपाल्यावर रोगाचा तडाखा, शेतकरी आले संकटात। मे महिन्यात झालेल्या सतत पावसामुळे भाजीपाल्यांवर रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत असून मार्केटमध्ये सध्या भाजीपाल्याचे दर 100च्या पार गेले आहे। 1123 शेतकऱ्यांची ज्वारी घरातच पडून ज्वारी खरेदीची मुदत अवघ्या 20 दिवसातच संपली, त्यामुळे शेतकरी हैराण, मुदतवाढ करून देण्याची मागणी। खतांची लिंकिंग सुरूच, विक्रेत्यांचे हात वर, खताचा साठा गेला कुठे? खरीप हंगामापूर्वीच खताचा तुटवडा। सतत काही ना काही संकटाशी सामना करणाऱ्या बळीराजाला यंदा निसर्गाची साथ मिळेल आणि भरघोस उत्पन्न होईल अशी अपेक्षा आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी चढ्या भावात कापूस व सोयाबीनच्या बॅगची पेरणी केली। मात्र आता शेतकरी पिकांसाठी रासायनिक खताची मागणी करत आहे, परंतु मागील 8 दिवसापासून बाजारात खाऊक विक्रेत्यांकडे खत मिळत नसल्याचे चित्र आहे। उच्चस्तरीय बांधाऱ्यासमोरील वाळू माती झाडांसह वाहून गेल्याने मोठा धोका। तोरणा नदीवरील बांधारा, अनेक इमारतींसह शेकडो एकर जमिनीवरील माती वाहून जाण्याची मोठी भीती। आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथे तयारीचा मोठा आढावा, साध्या वेशात पोलीस तैनात राहून चोरीस घालणार आळा। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथे चोरटे सक्रिय झालेले असतात। भाविक भक्तांच्या पोथी तसेच पैसे चोरण्याच्या मोठ्या घटना दरवर्षी घडत असतात। यावर्षी पोलीस दक्ष झालेले असून साध्या वेशात राहून चोरट्यांवर लक्ष ठेवणार। रेशन दुकान मार्फत लाहोरातील 4000 महिलांना मिळाल्या मोफत साड्या। शासनाच्या अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत लाहोरा तालुक्यातील गरजू महिलांना मोफत साड्यांचे वाटप करण्यात आले। तालुक्यातील सर्व 78 रेशन दुकानामार्फत एकूण 4011 लाभार्थ्यांना साड्यांचे वाटप पूर्ण झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली। 2.5 वर्षातच रेशमी कोष बाजाराला टाळे लागण्याची वेळ, विदर्भातील वडनेरा येथील पहिल्या रेशीम बाजारात सोयी सुविधांचा अभाव। नरेंद्र मोदी जनसंपर्काचा तमाशा बघण्यात मग्न, शेतकऱ्यांच्या आत्महत्यावरून राहुल गांधी यांनी केली टीका। भारतीय कांद्यापेक्षा पाकिस्तान चीनच्या कांद्याला मागणी, केंद्राच्या अस्थिर धोरणांचा फटका। केंद्र सरकारच्या अस्थिर धोरणांमुळे पाकिस्तान तसेच चीनच्या कांद्याला मागणी वाढलेली असून भारतीय कांदा हा बाजारातच पडून आहे। त्यामुळे शेतकरी तसेच व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले। कोकण तसेच घाटमाथ्यावर जोरदार पावसाला सुरुवात। कोकण तसेच घाटमाथ्यावर सध्या पावसाला सुरुवात झालेली असून येथील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। हवामान खात्याच्या अंदाजानुसार 48 तासात अजून पावसाची शक्यता येथे वर्तवण्यात आलेली आहे।